कुकरमध्ये 2 मोठे चमचे तेल ॲड केलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे, 2 ते 3 लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या, त्यानंतर तांदूळ आणि डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 1 वाटी तांदूळ आहे, अर्धी वाटी डाळ व्यवस्थित धुवून त्यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये शिजण्यासाठी आपल्याला पाणी टाकायचं आहे। पाणी तांदूळ जुना किंवा नवा यावर डिपेंड असतं। तर मी 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी डाळ यानुसार याच्यामध्ये 2 गिलास पाणी ॲड केलेलं आहे। गिलाससुद्धा छोटा आहे, जास्ती मोठा नाही। गॅसची फ्लेम हाय ठेवावी। 2 ग्लास पाणी याच्यामध्ये टाकल्यानंतर हळद पावडर टाकून घेऊया, अर्धा चमचा। त्यानंतर चिमूटभर हिंग ॲड केलेली आहे आणि चवीनुसार मीठ। ही रेसिपी काही विशेष नाही आहे, पण म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावी। जे बॅचलर्स आहेत, बाहेरगावी शिकण्यासाठी किंवा जॉबसाठी असतात, त्यांना ही रेसिपी उपयोगी पडेल। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर उकळी येऊ देऊया। चांगली उकळी आल्यावरच आपल्याला याला झाकण लावायचं आहे। या कुकरला 2 शिट्ट्या हाय पॉवरला आणि कमी पॉवरला 1 शिट्टी एवढंच करावं लागतं। खिचडी शिजवून येते व्यवस्थित। त्यानंतर आपण तेल गरम करून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे, लसूण आणि गॅस बंद केल्यावर 1 चमचा तिखट घातलेला आहे। लाल मिरची पावडर ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप पण करू शकता। तुम्ही बघू शकता खिचडी मस्त आपली अशी शिजलेली आहे। छान सुटसुटीत असा तांदूळ झालेला आहे। तर ताटामध्ये खिचडी काढून घेऊया। त्यावर गरम केलेलं तेल आणि पापड, लोणचं यासोबतही सर्व करूया। तर संध्याकाळी इव्हिनिंगमध्ये किंवा बॅचलर्सना ही रेसिपी नक्कीच उपयोगी पडेल। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।